इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. मम्मी, बाळ तुमच्याकडे आहे का? नाही, मी तर बाळाला घरी सोडून आले होते राधाजवळ. मम्मी, राधा घरात नाहीये. तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. घराचा दरवाजाही उघडाय. मी पुन्हा एकदा जाऊन मार्केटमध्ये बघतो, कदाचित कुठेतरी दिसेल ती. आणि ठीक जर तुला ती सापडली तर मला फोन करतो. दीदी, नोकराणीने नक्कीच बाळाला वाईट उद्देशाने चोरलं असणार. मला तर वाटतं ती नोकराणी रितिकाकडे पैशाची मागणी करणार. अजूनही जर आपण एखादं चांगलं काम केलं, चांगल्या उद्देशाने केलं, रितिकाच्या मुलीला शोधायला तिला मदत केली, तर मला वाटतं की आपल्याला जे व्हायला हवंय ते जरूर होईल. मी खूपच कमकुवत माणूस आहे सुजाता, खूप कमकुवत माणूस आहे. एक मिनिट सुजाता, एक मिनिट. ती जी मोलकरीण आहे राधा, ती तुझ्या इतकी जवळची होती. मग तुला नक्कीच तिच्या गावचा काहीतरी पत्ता माहिती असेल. तिचं कोणतरी असं नातेवाईक, कोणीतरी नात्यातला माणूस जो मुंबईत राहत असेल किंवा गावात राहत असेल. कोणाचा पत्ता आहे तुझ्याजवळ? असं कधी विचारायची संधीच नाही दिली तिने मला. आणि मी तिची कहाणी ऐकून इतकी भावुक झाले होते की हे सगळे विचारायची गरजच नाही वाटली मला. हे भगवंता, तू मलाच काहीतरी करावं लागेल. पप्पा, पप्पा, ती राधा, तिने माझ्या मुलीला पळवून नेलंय. पप्पा प्लीज काहीतरी हो करा. बेटा, मला माहिती आहे. ती बाई जिने तुझ्या ममतेला असा दगा दिलाय, तिने धोका दिलाय तुला, कृतज्ञ निघाली ती. पण तू अजिबात काळजी करू नको. जसं मला याबद्दल कळलं ना, मी कमिशनर साहेबांशी बोललोय. बाळ मिळेल बेटा, सर्व काही ठीक होईल. रितिका बेटा, आईची प्रार्थना, आईची ममता कधी वाया नाही जात. परमेश्वर सगळं काही चांगलं करेल, भरोसा ठेव. अजून किती धीर धरू पप्पा? माहित नाही कोणत्या अवस्थेत असेल माझी मुलगी, कुठे असेल. रितिका, असं कायम घडत आहे की जेव्हा कोणी निरपराध एखाद्या संकटात सापडतो ना, एखाद्या अशा वादळात अडकून पडतो, तेव्हा परमेश्वर स्वतःहून त्याला मदत करतो, त्याची सुटका करतो. पप्पा, तुमच्या अशा बोलण्याने मी एक वेळ शांतही होईन, पण माझं मन नाही मानत आहे. क्षणोक्षण माझ्या बाळाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मी कशी समजावू माझ्या मनाला? हे बघ रितिका, मन मानो किंवा न मानो, परंतु तुझ्या मनाला समजवायचा प्रयत्न कर. रितिका, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. बेटा, तू आई तर जरूर आहेस, पण आई असण्याबरोबरच तू एक जबाबदार ऑफिसर देखील आहेस. नाही पप्पा, यावेळी मी फक्त आणि फक्त आई आहे पप्पा. रितिका, अशा प्रकारे हिंमत सोडून काहीही साध्य नाही होणार. कमिशनर साहेबांनी मला सांगितलंय की शहरात जागोजागी त्यांनी नाकाबंदी केली आहे. कोणी शहर सोडून पळून नाही जाऊ शकत. बेटा, आता अगदी लवकर आपल्याला ही खुशखबर मिळेल की मुलगी सापडली. हो रितिका, तुम्ही दोघं? परमेश्वर आपली प्रार्थना जरूर ऐकेल. रितिका, मी तुझ्या बाळासाठी नवस बोललोय. बाळ नक्कीच सापडेल आपल्याला.
सूर्या, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तू निघून जा इथून. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. हे बघा, तुम्ही दोघं इथून निघून जा. माझं आणि पप्पांचं तुम्हा दोघांशी काही नातं नाहीये, समजलं तुम्हाला? भाऊ, तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ती तुम्ही देऊ शकता. हो रितिका, आम्ही वारंवार चुकाच केल्यात. आम्ही अपराधी आहोत, तुझे अपराधी आहोत. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ना, तुम्ही आम्हाला देऊ शकता. पण तुम्ही आम्हाला ठोकर नका मारू. तुमच्यासारखे तुमच्या अश्रू खोटे आणि फक्त खोटे. रितिका, यांच्या अश्रूंकडे बघायची मुळीच गरज नाही. हे बघ काका, मी तुम्हा दोघांना अखेरचं सांगते, तुम्ही दोघं इथून निघून जा आता. भाऊ, मला माहिती आहे की मी अगणित वेळा चुका केल्यात. आणि तुम्ही कायम मला माफ केलंय. तुम्ही मला कायम आपल्या मुलासारखं समजलात. माझ्यात आणि रोहित मध्ये कधीही कोणता फरक नाही केलात. हा माझा अपराध आहे. हा माझा मूर्खपणा होता की मी तुम्हाला वडील न समजण्याची चूक केली. मला माफ करा तुम्ही भाऊ, मला माफ करा तुम्ही. तुम्हाला वडील न समजण्याची चूक केली. मला माफ करा तुम्ही भाऊ, मला माफ करा तुम्ही. रितिका, मी तुझी काकी आहे बाळा, तरी हात जोडून माफी मागते मी. पादर पसरून माफी मागते मी. प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही आमच्या मनावर आता हे गुन्ह्यांचं ओझं घेऊन जगू नाही शकत. मरून जाऊ आम्ही भाऊ, मरून जाऊ आम्ही. सूर्या, तुला माहिती आहे तुझी सगळ्यात मोठी चूक काय आहे? तुझा सगळ्यात मोठा गुन्हा काय? तू आपलं ते घर जे आपलं एक मंदिर होतं तेच तू विकून टाकलंस. तू हा तुझा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आम्हाला आमच्या गुन्ह्याचं ओझं हलकं करू दे. मरता मरता इतका तरी दिलासा असेल की आम्ही तुम्हा दोघांची माफी मागितली. नाही काकी, तुम्ही मला तुमच्या पापांमध्ये भागीदार नका बनवू, समजलं तुम्हाला? दुसरा कोणताही मार्ग नाही रितिका. भाऊजाने तुझा अपमान करण्याची शिक्षा मिळाली आहे मला. हे दुःख मी तुला नाही समजावू शकत. हो भाऊ, आणि जरी तुम्ही आम्हाला माफ केलं तरी देवाने स्नेहाकडून आमचं बाळ हिरावून आमच्या कर्मांची आम्हाला अशी शिक्षा दिली आहे की आम्ही कधी ते विसरूच नाही शकणार. आयुष्यभर मी माझ्या ममतेची गुन्हेगार असेल. जर तुम्ही आम्हाला माफ नाही केलं ना, तर मग हे दुःख, हे ओझं मला जगू नाही देणार. हो भाऊ, प्लीज आमच्या पश्चातापाचा स्वीकार करा तुम्ही. आम्हाला सुखाने मरण्याचा हक्क तरी कमीत कमी द्या तुम्ही. एक वार म्हणा की तुम्ही आम्हाला माफ केलं. मग तुम्ही आमचे हे अपशकुनी चेहरे नाही जरी बघितलेत ना, तरी सुद्धा चालेल. आम्ही हे शहर सोडून निघून जाऊ. पण जाण्याच्या अगोदर बस एक वार मी तुमच्या पुढे हात जोडतो. तुम्ही आम्हाला माफ करा भाऊ. सूर्या, तू इतके गुन्हे केलेस ना की तुला माफ करता करताच थकून जाईल.
काका, तुमचे इतके अपराध, इतके गुन्हे आहेत. पप्पा कोणकोणत्या अपराधासाठी, कोणकोणत्या गुन्ह्यासाठी तुम्हाला माफी देतील? बोला. आम्हाला आमचे सारे अपराध, सारे गुन्हे, सारी पाप लक्षात आहे. आम्ही भाऊंना घरातून अपमानित करून हाकललं होतं. आम्ही भाऊजींचा वडिलोपार्जित घर कवडी मोलाने बिल्डरला विकून टाकलं. बस एक वार माफ करा आम्हाला. भाऊजी तुम्ही मोठे आहात, बस एक वार क्षमा करा आम्हाला. मला अजूनही आठवतं जेव्हा तू पहिल्यांदा या जगात आला होतास, तेव्हा आईने किती आनंदाने सांगितलं होतं मला की आदित्य, तुझा छोटा भाऊ आलाय. मग तू थोडा मोठा झालास. तुझ्यासोबतचा तो प्रत्येक खेळ लक्षात आहे. तुझं बोट धरून तुला चालवणं लक्षात आहे. बस बस ते दिवस आठवून मी तुला माफ करतो सूर्या. जा, मी तुला माफ केलं. हो, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, याच्यानंतर जर तू काही असं केलंस ना, माझं मन दुखावलंस ना, तर तुला मरणाच्या शोधात घराच्या बाहेर नाही जावं लागणार. मी स्वतःच तुला मारून टाकेन आणि स्वतःला कायद्याच्या हवाली करेन. मी असं नाही होणार भाऊ. मुळीच नाही होणार. सूर्य, माझी इच्छा आहे की आपलं ते घर, आपलं ते मंदिर आपल्याला परत मिळावं, जिथे आपण सगळे मिळून एका परिवारासारखं पुन्हा एकत्र राहू शकू. मला हे सांग की त्या बिल्डरने हे घर तुझ्याकडून कसं घेतलं? सांग मला. भाऊ, तुम्ही निघून गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी बोललो, समजलं मला की हा सर्व खेळ तुझ्याबरोबर का म्हणून खेळला गेलाय. तुझ्या भावावर भरोसा ठेवतो. आपलं घर आपल्याला परत मिळणार आहे. मी परत मिळवेन. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जा इथून. भाऊ, तुम्ही पण आमच्यासोबत नाही सूर्या, आता तरी मी घरी नाही येणार. मला माझ्या नातीला शोधायचंय, रितिकाच्या मुलीला शोधायचंय, तिच्या बाळाला शोधायचंय मला. आणि जोवर मी तिला शोधून तिच्या आईच्या कुशीत देत नाही, तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मी कुठेच नाही जाणार. सुखेरा, नाही 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 नाही, जा. काय झालं तुला? हात हलवत आलास? अरे कुठे आहे ती कलेक्टरची मुलगी? फकीराबाई, राधा मुलीला घेऊन पळून गेली. आम्ही पकडण्याचा प्रयत्न पण केला, पण राधा गायब झालीये. अरे मग शोधा तिला. आकाशाने गिळून टाकलं की जमिनीने गडप केलं राधाला. अरे शोधा तिला. माफ करा मला. एक संधी द्या मला. राधाला शोधून काढेनच मी. मला राधा नाही, कलेक्टरची मुलगी पाहिजे. तुला ठाऊक आहे ना ते या धंद्यात मुलांना किती डिमांड आहे ते, खास करून मुलींना.
आपली माणसं शहराच्या कानाकोपऱ्यात आहेत. स्कूल, पोलीस स्टेशन, बस डेपो सगळ्या ठिकाणून मुलं चोरी करून आणतात ते. मग आण पुऱ्या शहरातली मुलं माझ्याकडे घेऊन ये. मी करोडपती तर बनलीच आहे आणि आता मला अरबपती बनायचंय, कळलं? फोन लाव राधाला. नॉट रिचेबल. ही राधा मला बहुतेक धोका तर नाही देणार ना? इन्स्पेक्टर खान नाव आहे माझं. मी नरड्यात हात घालून तोंडाच्या तिजोरीतून सत्य बाहेर काढतो. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही भिकारी आहोत, चोर नाही होत. तुम्ही आमच्यावर संशय घेऊन आमच्या वेळेची उगाच खोटी करताय साहेब. जास्त हुशारी करायचा प्रयत्न करू नकोस. जितकं तुम्हाला विचारलं जाईल तेवढंच बोला. मला राग खूप येतो, म्हणूनच तुम्ही दोघं खरं सांगा. वेळ फुकट घालवू नका. तुमचा मुलं चोर टोळीशी काय संबंध आहे? साहेब, आमचा संबंध तर सगळ्यांशीच येतो. आम्ही हात जोडून भीक मागतो. आम्ही असं वाईट काम नाही करू शकत साहेब. हे बघा, तुम्हाला इथे बोलावण्याचा अर्थ तुम्हाला घाबरवणं नव्हता. जरा विचार करा. जर तुमच्या मदतीने रितिका मॅडमची मुलगी आणि मुलगी चोरणारी पकडली गेली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. साहेब, आम्ही भिकारी जरूर आहोत पण लालची नाही आहोत. साहेब, आम्ही खानदानी भिकारी आहोत, असे तसे नाही होत आम्ही. तरी इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सगळे आमच्या अड्ड्यांवर लक्ष ठेवून राहू. ठीक आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सोडून देतो. पण हो, जर तुम्हाला काही खबर मिळाली तर पोलिसांना लगेच कळवा. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही. धन्यवाद. साहेब, तिचा पत्ता लागलाय. कोणाचा पत्ता लागला? मुलचोर टोळीचा. काय? कोण आहे तो मुलचोर? ती या शहरापासून दूर आपला अड्डा मांडून बसलीये. तिचं नाव फकीराबाई आहे. फकीराबाई? तुला तिचा पत्ता माहितीये? यस सर, पक्की खबर घेऊन आलीये. कोण आहे तो ती मुलचोर? या शहरापासून दूर आपला अड्डा मांडून बसलीये. तिचं नाव फकीराबाई आहे. फकीराबाई? तुला तिचा पत्ता माहितीये? येस सर, पत्ता मिळालाय मला, पण तिथे पोहोचायला थोडा वेळ लागणार आहे. फकीराबाई शहरापासून किती का लांब असेना, आपण तिच्यापर्यंत पोहोचू हे नक्की. आणि आपण पूर्ण तयारीनिशी तिच्या अड्ड्यावर छापा मारायचा. रितिका मॅडमच्या मुलीपर्यंत जरूर पोहोचायचं. चुपच ना, अगं चुपच ना. चित्रा, काय झालं ताई? हे बाळ इतकं का रडतंय? कदाचित त्याला भूक लागली असावी. हो, हिला भूक लागली. गप्पस ना. अरे, कशी आई आहेस तू? बाळाला दूध का नाही पाजतेस? तुला त्याच्याशी काय? मी हिला उपाशी ठेवीन नाही तर दूध पाजेल. जा इथून. हॅलो, कोण बोलताय? मी राधा बोलते. फकीराबाई. राधा, कुठे मेली आहेस तू? अगं, अजून तू त्या पोरीला घेऊन माझ्याकडे का नाही पोहोचलीस? फकीराबाई, तुमच्या अड्ड्यावर पोहोचणं खूप कठीण होऊन बसले. पोलीस मला चारही बाजूने शोध घेत आहेत. अरे, पोलीस तुला नाही, पोलीस कलेक्टरच्या पोरीला शोधतीये. पण तू कोणती रिस्क घेऊ नकोस. सांभाळून माझ्या अड्ड्यावर पोहोच, समजलीस? पण तुम्ही माझे पैसे तयार ठेवा. मी लवकरात लवकर ही मुलगी तुम्हाला देऊन माझे पैसे घेऊन गावाला निघून जाईन. तू चिंता नको करूस. फकीराबाई आपला अड्डा असा काय चेंज करते जसं की कपडे. तू चिंता नको करूस. पोलीस इथे कधीच पोहोचू शकणार नाही. बस तू पटकन इकडे ये, समजलीस? हो, मी पोहोचते आता. बस. येस सर. या.
ओके सर, बाय. जज साहेबांचा फोन होता. हो, जज साहेबांचा फोन होता. ते रितिका मॅडमच्या मुलीला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करतायत. हो सर, जज साहेबांनीच इन्स्पेक्टर खानना फकीराच्या अड्ड्याची माहिती दिली आहे. हो, मला माहिती आहे. आणि इन्स्पेक्टर खान निघालेच सुद्धा. पण आत्ता जज साहेब कुठे आहेत? आत्ता जज साहेब राधाला पकडण्याचं प्लॅनिंग करतायत. त्यांना आपल्यासोबत पोलिसांनाही बरोबर घ्यायचंय. मी जज साहेबांच्या हेल्पसाठी जाऊ का मग? नाही नाही, तू एक काम कर, तुला दुसऱ्या लोकेशनवर जायचं आहे. मी सिव्हिल ड्रेसमध्ये जज साहेबांसाठी पोलिसांचा बंदोबस्त करतो. येस सर. तू जाऊ शकतोस. येस सर. घाबरलेला काय सूर्या? कसला विचार करतोयस? कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे पतीचे